स्वागत आहे आपल्या या व्लॉगमध्ये. व्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम बाप्पा आपला विजा फ्री आलेला आहे, ते पण कॅनडामध्ये. तर हे सेलिब्रेशन कसं झालं ते तुम्ही या व्लॉगमध्ये बघणार आहात आणि तुम्हाला व्लॉग आवडेल असं आशा आहे. हे एव्हरीवन, आपण आता चाललेलो आहे गणपतीसाठी 5 फळं घ्यायला. एंड मोमेंट पर्यंत ठेवलं बिकॉज फ्रेश फ्रुट्स मिळतात इथे. सो मला मी विचार केला की ताजे ताजे फळं जरा बाप्पाला दाखवू आपण. ओके, सो बाप्पाचे फ्रुट्स चेक. आता मी चालली आहे घरी and we are gonna set up the table and finish the decoration. So let's go. Hi everyone. कसे आहात गणपती बाप्पा? तो पण कुठे कॅनडामध्ये. लास्ट इयर मी सगळ्यांना म्हटलेलं नेक्स्ट इयर गणपती बाप्पा कुठे येईल दॅट आय डोंट नो. पण आज गणपती बाप्पा कॅनडामध्ये आणि तो पण व्हँक्युअरमध्ये, म्हणजे शर्वरीच्या घरी गणपती घेऊन आला शुभम. आज गणपतीला बसवलं आहे घरामध्ये. आज सगळं डेकोरेशन, आज गणपती तयारी आणि आज गणपतीची तयारी करायला आलाय संकेत आणि भक्ती. आणि बघा परमेश्वराची लीला काय आघात आहे. लक्ष्मीनारायणचं जोडं आलंय माझ्याकडे आणि त्यांनी गणपती बसवला पाटावर. सगळं डेकोरेशन दोघांनी केलंय आणि बघा गणपती कसा आलाय आणि तो पण कॅनडामध्ये आलाय आणि तो डिटॉक्स दिवेकरबाईचा गणपती. आणि ह्या सगळ्यांची मला म्हणजे मदत आणि देव आहे. हो देव आपण म्हणतो देव नाही, देव आहे आणि तो कोणाच्या तरी रूपात आपणाला येऊन मदत करतो. आणि हे साक्षात लक्ष्मीनारायण आले आणि यांनी माझ्या घरी गणपतीला सुंदर पैकी नटवलं, सजवलं आणि आनंदामध्ये सहभागी झाले. गणपती बाप्पा मंगलमूर्ती देव बरे करो. गणपतीचा पहिला दिवस म्हणजे पूजा तर हवीच हवी. आणि इथे कॅनडामध्ये भटजी कुठून मिळणार हा खूप मोठा प्रश्न होता, पण ते आमचं सॉल्व्ह झालं कारण मम्मीनीच तो भटजीचा रोल प्ले केला आणि मला 7 इयर्स नंतर पूजेचा मान मिळाला आणि आम्ही म्हणजे मी इथे सेलिब्रेशन केलं गणपतीचं. सगळे विड्यावर घाल, लक्ष्मीवर घाल, गणपती गजाननावर घाल. जय 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 मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन माते मळ कामना कृती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर परिवळ वंदना. सरळ सोड वक्र कुंजत्री नैना. दास रामाचा वडपाये सजना. संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव. गणपतीची पहिली आरती तर झाली आणि गणपतीला सगळ्यात प्रिय असतात मोदक. तर आम्ही सगळ्यांनी मिळून गणपतीसाठी 51 मोदक बनवले. आज आमच्याकडे गणपतीचा पहिला दिवस आहे. गणपती बाप्पाचं आगमन, गणपतीची कृपा किती अगाध आहे ती बघा आणि त्याची लीलाही अगाध आहे. गणपती आलाय कुठे तर कॅनडामध्ये. नो विजा, हजारो किलोमीटर अंतर पार करून स्वामी दया इथे आलेले. गणपती बाप्पाचा कशी पूजा थाटमाट केलेली आहे माझ्या बाप्पाचा. मी तुम्हाला ना जरा वॉक थ्रू करते आपल्या डेकोरेशन बद्दल. तर एक तर तुम्हाला कळलंच असेल मम्मीच्या बोलण्यावरनं किती फिरावं लागतं आणि आपल्याला सामान सहसा मिळतच नाही. तर त्यामुळे असं थोडं जुगाडू काइंड ऑफ करावं लागलं आणि सेटअप करावं लागलं डेकोरेशनचं. तर हे खूप असं मिनिमलिस्टिक डेकोरेशन केलेलं आपण. मागे तो बॅकड्रॉपचा स्टँड आहे आपल्याकडे. त्या स्टँड वरती जे आहे ते प्लांट्स लावले, हँगिंग प्लांट्स. आर्टिफिशियल आहे सगळे फ्लावर्स कारण ओरिजिनल इथे भरपूर एक्सपेन्सिव्ह मिळतात. तर आर्टिफिशियलच जमू शकतात आपल्याला म्हणून आपण घेतलेलं आहे. पण वेगवेगळ्या स्टोअरवरनं घेतलेल्या आहेत. मोस्टली अमेझॉनवरनं मागवलेलं आहे कारण इथे तोच इझिएस्ट ऑप्शन आहे आपल्याला डेकोरेशन किंवा वेगवेगळ्या गोष्टी मिळण्याचा. मिक्स अँड मॅच आपल्याकडे ऑलरेडी सामान होतं तर त्याच्यामधले पण आहेत काय काय गोष्टी. बाकी मम्मीला काय इंट्रोड्यूस झालेलं माहिती नाही पण काय काय गोष्टी इंडियावरनं तिने ऑलरेडी आणलेल्या आहेत. जसं की गणपतीचं मुकुट बघाल तुम्ही तर ते ऑलरेडी तिने आणलं होतं आणि थोडे आहे ते पण, कंठी पण. तर आमचं असं काही डिसाइडेड नव्हतं की बाबा गणपती इथे असणार आहे, पण आय थिंक गणपती बाप्पाला करून घ्यायचं होतं यावर्षी इथे आपल्याकडे. तर गणपतीचीच इच्छा होती कॅनडामध्ये यायची यावर्षी. तर बघताय तुम्ही
आज बाप्पाचा दुसरा दिवस आहे. आज आपण मुंबईमध्ये काय करतो, तर ऋषी पंचमी आहे. आणि ऋषी पंचमीप्रमाणे आपण मुंबईमध्ये सगळ्या भाज्या मिळतात. हो, सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात. रानभाज्या मिळतात, पालेभाज्या मिळतात, सगळी फळभाज्या पण मिळतात. आणि सगळ्याप्रमाणे आपण ती ऋषीची भाजी करतो, तांदळाची भाकरी करतो, ऋषीसाठी तांदळाचा भात करतो. इथे तर काय मिळणं खूप कठीण आहे, पण शास्त्र तर जोपासायला लागतंय. आणि आपले सगळे हिंदी म्हणजे आपले हिंदूंचे कल्चर्स आहेत ते तर सगळे मी म्हणजे रीतिरिवाजाप्रमाणे इकडे फॉलो करते, शर्वरी पण करते. आणि आज ऋषीची भाजी बनवायचं म्हणजे बनवतेच आहे. पण भाज्या काय मिळाल्या, तर सरसो का साग मिळालं, हिरवा मटर मिळाला, पालक असतो तिथे, पालक आणि सरसो हा नेहमी मिळतो. म्हणजे डिसेंबर नोव्हेंबर पालक वर्षाच्या 12 महिने. आणि सगळ्या भाज्या मिक्स केल्या आणि प्रयत्न केले ऋषीच्या भाजीचा बनवायला आणि देवाला नैवेद्य बनवायला. ऋषीचं जेवण दाखवलं, पण सकाळी वेळ नाही मिळाला. बरीच लोक येतात भेटण्यासाठी, गणपतीचं दर्शन घेण्यासाठी इथे. आणि इथे गणपती म्हणजे लोकांनाही आनंद आहे. आणि प्रत्येक जण आल्यामुळे त्याचं अतिथी देवो भव, येणारा परमेश्वर, त्याचा आदरातिथ्य करणं म्हणजे अत्यंत गरजेचं. आणि लांबून लांबून लोक येत होती. आता बघा, गणपती बाप्पाचं सकाळचं जेवण अत्यंत हाय डाईटच होतं. ऋषीपंचमीच्या भाज्या होत्या, म्हणजे ऋषीची भाजी होती, भाकरी होती, भात होता, दही होतं बाप्पासाठी, त्यामुळे हाय डाईट झाला. संध्याकाळी बाप्पासाठी बघा फ्रूट सॅलेड जातात दाखवले. कारण माझी आई नेहमी सांगायची की बाप्पाला सकाळचं जेवण दुपारी दाखवायचं नाही, की दुपारचं संध्याकाळी दाखवायचं नाही. तेव्हा मग तो भक्तीचा आणि भावाचा भुकेला असतो. त्याप्रमाणे बाप्पाला आता मी फ्रूट सॅलेड दाखवलेले. आज गणपती बाप्पाचा तिसरा दिवस आहे. हो, आणि वातावरण तर पूर्णतः बदललंय बघा. वातावरणात पूर्ण असं बदल झालेलं आहे, काळोख होत आले बघा, पाऊस पडणार आहे. आणि त्यामुळे म्हटलं तर बाप्पाला म्हणजे सकाळच काय ब्रेकफास्ट देऊ, तर गरम गरम बाप्पाला म्हणजे चहा बनवलाय, मसाला चहा दिले गणपतीला, याला माझ्या राजाला. आणि उपमा केले गरम गरम बाप्पासाठी. आज नैवेद्याचं ताट आहे. बाप्पाला बनवले श्रीखंड पुरी, साबुदाण्याच्या फेण्या, पापड, कुर्मा भाजी आणि मसाला भात बनवलेले देवाला. आम्ही गणपतीचा चौथा दिवस कव्हर नाही करू शकलो, कारण खूप लोक आलेली आणि आम्ही महाआरती पण केली. पण विसर्जन कसं होतं हे तुम्हाला एक्साइटमेंट असेल तर आपण चला बघूया. गणपती बाप्पाने सुंदरपैकी माझ्या घरी आला, आनंदी आनंद देऊन गेला आणि सगळी माझी प्रजा पण आली. आरतीनंतर मम्मीनी चक्क गणपतीची गप्पा मारलेली. बाप्पा शर्वरीने छानपैकी सेवा केली आहे तुझी, आनंदाने मान्य करून घे. सुंदर सुंदर सेवा केली आहे. नेक्स्ट इयर तुला आपण इथेच आणतो बनवायसाठी. आणि $1 पण जाऊ दे, $1 साडी नेसून येऊ दे, जपला टोपरा नको, साडीमध्ये येऊ दे. थँक्यूअर मध्ये सगळे आलेत, माझे बच्चा पार्टी आली आहे. तेव्हा परमेश्वरा सगळ्यांचं चांगलं कर, सगळ्यांना भरभरून दे, सगळ्यांना सुखसंपत्ती, आरोग्य आणि धनसंपदा दे. गणपती बाप्पा. जशी गणपतीची मूर्ती उचलली तसंच घरामध्ये एकदम लख्ख सूर्याचा प्रकाश झाला. जसं की गणपतींनी आशीर्वादच दिला भरभरून. त्याला खूप मजा आली. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती चालले गावाला, जैन पडेना आम्हाला. आपण गणपतीच्या विसर्जनासाठी मुंबईमध्ये बीचवरती जातो किंवा जागोजागी तळं असतात तिथे जातो. पण इथे खूप मोठा प्रश्न होता, तो आमचा बाप्पानेच सॉल्व्ह केला. एका फ्रेंडच्या बॅकयार्डमध्ये आम्ही विसर्जनासाठी निघालो. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती चालले गावाला, चैन पडेना. त्याच बाप्पाचं विसर्जन करून आलो, गणपती गजाननाचं. आणि 5 दिवस गणपती होता. थोडंसं धाकधूक होतं. इंडियामध्ये तर आपण गणपती जाणतो, पण यावेळेला पहिला प्रथम कॅनडामध्ये होता. पण बाप्पा आला, इतकं सुंदर प्रकारे बाप्पाचं सगळं केलं गेलं. बऱ्याच जणांनी मदत केली आणि इतका सुंदर आनंद होता की सगळे लोक थँक्स म्हणाले, का की खरंच तुमच्यामुळे आम्हालाही परमेश्वराची सेवा करायला मिळाली. गणपती म्हटलं तर ढोलताशा हवाच हवा. आणि इथे आम्ही कॅनडामध्ये स्पेशली त्यासाठीच आलो, सरी टेम्पलमध्ये, जिथे की दरवर्षी हे सेलिब्रेशन होतं. आणि सेलिब्रेशनमध्ये मम्मी कशी मागे राहील, तर मम्मीनी पण एकदम जल्लोष आणि मजा करून घेतलेली आहे.
तर कॅनडामध्ये जे आपले टेम्पल्स आहे, टेम्पलमध्ये असे फेस्टिवल होत राहतात. तर आम्ही पण निघालो इथे गणपतीच्या सेलिब्रेशनसाठी. मी आज आले सरीमध्ये आणि ते पण लक्ष्मीनारायण टेम्पलमध्ये आले. आणि का की आज इथे गणेशोत्सव होता आणि इतका म्हणजे जोमाने आणि आनंदाने म्हणजे तो साजरा केला गेला. आणि आज त्याच्यामध्ये वाखाणण्यासारखं जे अप्रतिम सुंदर होतं तो ढोल ताशांचं पथक, आणि ते पण फॉरेन कंट्रीमध्ये येऊन इन कॅनडा, इन व्हँक्युअर. बघा सगळी माझी पिल्लं आहेत, ऑल ऑफ माय किड्स. आणि ते त्यांनी इतकं सुंदर वाजवलं आणि परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये ते एवढे दंग होते आणि इतकं छान वाजवलं ना की आनंद होता. आणि खरं की बघा किती सुंदर आहेत मुलं, सगळी बाळं इंडियाची आहेत आणि इकडे येऊन आपली संस्कृती फॉलो करतायत आणि सगळ्यांना दाखवतायत गणपती बाप्पा मंगला मूर्ती. देव माझ्या सगळ्या पुतांचे सगळ्यांचे बरे करो.